सेशनमध्ये स्वागत. वर्ग इयत्ता 12वी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती. प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. त्यातील महत्त्वपूर्ण संकल्पना ती म्हणजे ठेवींचा स्वीकार आणि त्यासोबतच बंधपत्रे या दोन मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ठेवींचा स्वीकार याआधी आपण अभ्यास केल्याप्रमाणे व्यवसाय संस्था वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभारणी करत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतांद्वारे मार्गांद्वारे भांडवलाची उभारणी आपल्याला होताना व्यवसाय संस्थेमध्ये दिसते. या वेगवेगळ्या मार्गांपैकी एक मार्ग किंवा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे ठेवींचा स्वीकार. ज्या प्रकारे बँका ह्या ठेवींचा स्वीकार करत असतात त्या प्रकारे कंपन्या देखील व्यवसाय संस्था देखील ठेवींचा स्वीकार हे करू शकतात. मात्र त्यासाठी काही ठराविक अटी आहेत, नियम आहेत. तर त्या अटी आणि नियमांचे पालन करून कंपनीला ठेवींचा स्वीकार जनतेकडून करता येतो. यालाच इंग्रजीतून ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स असे म्हणतात. सार्वजनिक ठेवी हा एक अल्पमुदतीचे भांडवल उभं करण्याचा स्रोत आहे. कंपनी कमीत कमी 6 महिन्यांसाठी आणि जास्तीत जास्त 36 महिने कालावधीसाठी ठेवींचा स्वीकार करते. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा यासाठी प्रश्न विचारला जातो की ठेवींचा स्वीकार किंवा सार्वजनिक ठेवी हा टिम्म मुदतीचे भांडवल गोळा करण्याचे एक साधन आहे, तर अल्प मुदतीचे भांडवल गोळा करण्याचे एक साधन आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी 6 महिने कालावधीसाठी आणि जास्तीत जास्त 36 महिने म्हणजेच जवळपास 3 महिन्यांपर्यंतचा जो कालावधी 3 वर्षांपर्यंतचा जो कालावधी असतो तो 3 वर्षांच्या 36 महिने म्हणजे 3 वर्ष 12×36 3 वर्षांचा जो कालावधी आहे हा तेवढ्या कालावधीपर्यंत व्यवसाय संस्थेला ठेवींचा स्वीकार हा करता येतो. मग याच्या मोबदल्यामध्ये ठेवी हा एक प्रकारे कर्जाऊ भांडवलाचा प्रकार असल्यामुळे या ठिकाणी घेतलेल्या कर्जावर कंपनी मोबदला म्हणून व्याज देते आणि त्या ठिकाणी ठेवींवर देखील एक ठराविक दराने व्याजाची रक्कम ही दिली जात असते. ठेव ज्या वेळेस स्वीकारली जाते त्याच वेळेस व्याजाचा दर देखील निश्चित असतो. या पद्धतीनुसार कंपन्या जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारतात आणि आपली भांडवल उभारणी करतात. या ठेवींवर कंपनी ठराविक दराने व्याज देते. ठेवीदाराला कंपनी ठेव पावती देते. आता या ठिकाणी ज्या अर्थी ठेवीदार हा कंपनीला ठेव देत असतो, रक्कम देत असतो, त्याच प्रकारे ठेवीदाराला देखील कंपनीकडून ठेव पावती ही मिळत असते. ही जी ठेव पावती असते ती कर्ज दिल्याची पोचपावती असते. कंपनीने कर्ज घेतल्याची पोचपावती असते आणि ठेवीदाराला ती पावती मिळाल्यानंतर ठेवीदाराच्या दृष्टीने ती कर्ज दिल्याची ती एक पोचपावती असते. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ठेव ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कंपनीला अल्पमुदतीचे जे भांडवल आहे ती भांडवल गोळा करण्यासाठी मदत करत असते. अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर आधारितच पुढचे आपल्याला मुद्द्यांचा अभ्यास करायचे आहे. हे सर्व बेसिक स्वरूपाचं आहे. त्याचप्रकारे कंपनी सुरक्षित किंवा असुरक्षित ठेव ही घेऊ शकते. सुरक्षित ठेव म्हणजेच ज्या वेळेस ठेव स्वीकारली जाते त्यावेळेस ठेवींचा स्वीकार करत असताना जर कोणतीही आपली मालमत्ता कंपनीची मालमत्ता जर का तारण म्हणून ठेवलेली असेल तर त्याला सुरक्षित ठेव असे म्हणतात. आणि अशा कुठल्याही प्रकारची मालमत्ता कंपनीने तारण म्हणून ठेवलेली नसेल तर अशा वेळेस अशा प्रकारच्या ठेवीला असुरक्षित ठेव किंवा असुरक्षित कर्ज असे म्हणतात. कंपनी कायदा 2013चा विचार केला तर त्यातील कलम 2 उपकलम 31 नुसार
ठेवीद्वारे अथवा कर्जाद्वारे अथवा इतर कोणत्याही स्वरूपात निधीचा स्वीकार करणे म्हणजेच ठेव होय. आता या ठिकाणी ही जी कंपनी कायदा 2013मध्ये ही जी व्याख्या मांडलेली आहे, तर ठेवींच्याद्वारे किंवा कर्जाद्वारे किंवा कुठल्याही इतर स्वरूपामध्ये निधींचा स्वीकार करणे म्हणजेच ठेव होय. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा यात समावेश होत नाही. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक, ज्या आपली भारताची मध्यवर्ती बँक आपण तिला म्हणतो, आणि इन शॉर्टमध्ये आपण RBI म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही असे ठराविक असे घटक मांडलेले आहेत की त्या घटकांमार्फत मिळालेले किंवा त्या संस्थांमार्फत मिळालेले किंवा त्या सरकारमार्फत मिळालेले जो निधी आहे हा निधी ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि म्हणून त्याचा जो सर्व उलगडा आहे हा उलगडा आपल्याला कंपनी नियम 2014मध्ये दिसत असतो. कंपनी नियम 2014 नियम 2 उपकलम 1 क यात दिल्याप्रमाणे नियमानुसार ठेव म्हणजे काय, तर ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे होय. पण ठेवींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही असं RBI नुसार आहे. मग कोणकोणत्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी होत नाही, तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम असेल तर त्या रकमेचा समावेश ठेव म्हणून करता येत नाही किंवा ती जी रक्कम असेल ती ठेव म्हणून नसते. दुसरा मुद्दा आहे कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम, कारण की ही जी रक्कम मिळालेली आहे ती बँकेकडून मिळालेली आहे आणि बँकेकडून मिळालेली कुठल्याही प्रकारच्या कर्जाची रक्कम ही ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. तिसरा आहे परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून, आंतरराष्ट्रीय बँक हे वरचा 2 नंबरचा जो मुद्दा आहे बँक, हे आहे स्थानिक किंवा देशांतर्गत ज्या बँका आहेत त्या बँकांचा विचार केलेला आहे. आणि या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये आंतरराष्ट्रीय बँकेचा विचार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे 2 मुद्दे आहेत ते वेगवेगळे आहेत. बँक जरी दोघांमध्ये सारखा आला तरी देखील त्या बँकेचा जो अर्थ आहे त्या दोघांमध्ये वेगवेगळा आहे. परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही जी रक्कम असेल तर ती रक्कम ही ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. चौथा मुद्दा आहे कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम, इतर कंपनीकडून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम जी असेल तर त्या कर्जाच्या रकमेला ठेव म्हणून स्वीकारता येणार नाही किंवा ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. पाचवा मुद्दा आहे त्यामध्ये बंधपत्रे किंवा वाणिज्यपत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम, वाणिज्यपत्र किंवा बंधपत्र यांच्यामार्फत हे देखील कर्जावून भांडवलाचे एक प्रकार आहे. तर या मार्फत जर कुठल्याही प्रकारची निधी हा गोळा केलेला असेल तर अशा वेळेस तो निधी देखील ठेव म्हणून स्वीकारता येणार, ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. पुढचा आहे 6वा मुद्दा भाग किंवा कर्जरोख्यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम, ही देखील ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. व्यापारी पतपत्राचे विक्रीने प्राप्त झालेली रक्कम आणि विश्वस्तांमार्फत मिळालेली रक्कम ह्या ज्या रकमा आहेत तर या ठेव म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाहीत. अशा असा जो नियम आहे हा कंपनी नियम 2014 नियम 2 उपकलम 1 क नुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि जी जनतेकडून ठेव स्वरूपामध्ये ठेवी स्वीकारण्यात आलेली आहे त्यालाच ठेव असे म्हणतात. किंवा खाजगी कंपनी असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी जी ठेव म्हणून ठेवलेली जी रक्कम असेल त्यालाच ठेवी असे म्हणण्यात यावे. अशा प्रकारची ही लहानशी संकल्पना होती. पुन्हा एक वेळेस पाहूया आपण. ठेवींचा स्वीकार हा अल्पमुदतीच्या भांडवल प्रकारामधला भाग आहे. कमीत कमी 6 महिन्यांसाठी, जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार हा केला जातो. ठेवींवर व्याज दिलं जातं, ते व्याज निश्चित दराने दिले जाते. त्याचप्रकारे ठेव पावती जी असते ती ठेवीदाराला कंपनीकडून दिली जाते, तीच कर्जाची पोचपावती असते. ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित असे दोघंही प्रकारचे असू शकतात. कंपनी कायद्यानुसार ठेवी अथवा कर्जाच्या कोणत्याही इतर स्वरूपाच्या निधीचा स्वीकार करणे म्हणजेच ठेवी या सदरामध्ये मोडतात. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार कंपनी नियम 2014 नियम 2 उपकलम 1 क यात दिलेल्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार कोणकोणते जे मुद्दे आहेत
त्या मुद्द्यांचा समावेश हा ठेवी म्हणून करता येणार नाही, अशा प्रकारचे या ठिकाणी एक लहानसा मुद्दा आपल्याला प्रकरण क्रमांक 2मध्ये देण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, ठेवींचा स्वीकार या भागाचा विस्तृतपणे अभ्यास आपल्याला प्रकरण 5मध्ये अजून देण्यात आलेला आहे, तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी ते विस्तृतपणे पाहूया. पण प्रकरण 2मध्ये आपल्याला या ठिकाणी हे मुद्दे देण्यात आलेले आहेत. हा लहानसा घटक आपल्याला देण्यात आलेला होता. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बंधपत्रे, बॉन्ड्स. बंधपत्र हे देखील एक कर्जाऊ प्रतिभूतींचाच प्रकार आहे. यालाच डेप्ट सिक्युरिटी आपण म्हणतो. कर्जाची रक्कम व्याजासकट परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे. एक औपचारिक प्रकारचा हा जो करार आहे तो करार हा झालेला असतो बंधपत्राच्या वितरणाच्या वेळेस. तर त्यामुळे या ठिकाणी कंपनीला वित्तपुरवठा करण्याचं कार्य हे बंधपत्राद्वारे किंवा बंधपत्रक धारकाद्वारे होत असतं. आणि म्हणून जे बंधपत्रक धारक असतात त्यांनाच कंपनीचे धनको देखील म्हणतात. अर्थात जे कंपनीला कर्जाऊ निधी उपलब्ध करून देतात तर त्या सर्वांना धनकोच म्हणतात. पण या ठिकाणी एक हा जो मुद्दा आहे हा बंधपत्रे धारक जे असतात ते कंपनीचे धनको असतात. याला निश्चित दराने व्याज मिळते. एक निश्चित व्याजदर हा आधीपासून ठरलेला असतो. बंधपत्रक वितरित करण्याच्या वेळेस तो व्याजदर किती असेल हा बंधपत्रक प्रमाणपत्रावर छापील असतो. सर्व बंधपत्रांना मुदतपूर्तीची तारीख असते व ती भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपामध्ये दिली जाते. एक मुदतपूर्वी मॅच्युरिटी डेट असते. त्या डेटला भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपामध्ये ते जे बंधपत्रक आहे ते बंधपत्रकाची रोख रकमेच्या स्वरूपामध्ये परतफेड होत असते. वेबस्टर या डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. बंधपत्रक व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे की ज्याद्वारे बंधपत्र देणारा, आता बंधपत्र देणारा म्हणजे जर विचार केला आपण तर बंधपत्र देणारा हा व्यवसाय असतो किंवा कंपनी असते. म्हणून बंधपत्र देणारा म्हणजेच व्यवसाय विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देत असतो. एका ठराविक कालावधीनंतर 5 वर्षानंतर, 10 वर्षांनंतर किंवा 20 वर्षानंतर अथवा 25 वर्षांसाठी अशा प्रकारचे जे बंधपत्र आहेत ते वितरित केले जातात. आणि वितरित केल्यानंतर ज्या बंधपत्रधारकांनी ते खरेदी केलेले आहेत बंधपत्रक, तर त्यांना अशा प्रकारचे जे बंधपत्रक आहेत, बंधपत्रक प्रमाणपत्र ते दिले जातात. दीर्घ मुदतीचा निधी पुरवठा हा बंधपत्राद्वारे होत असतो. बंधपत्राची व्यवसायाने विक्री केल्यानंतर 5 वर्षांकरता, 10 वर्षांकरता, 20 वर्षांकरता, 25 वर्षांकरता अशा अनेक वर्षांकरता भांडवलाची आवश्यकता पूर्ण करून घेण्यासाठी कंपनीला बंधपत्र विक्रीची आवश्यकता असते. आणि त्यामुळे दीर्घ मुदतीचा जो भांडवल पुरवठा आहे हा भांडवल पुरवठा उपलब्ध बंधपत्राद्वारे होते. बंधपत्राची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की वित्त व्यवस्थेचे स्वरूप ही दीर्घकालीन निधी पुरवते. बंधपत्रे 5 वर्षांकरता, 10 वर्षांकरता, 25 वर्षांकरता, 50 वर्षांकरता देखील निधीचा पुरवठा व्यवसायाला केला जातो. बंधपत्राचे किंवा बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान कुठलं आहे ते जर का आपण पाहिलं तर ते कंपनीचे धनको असतात. कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्यामुळे कंपनीच्या सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाही. त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. मात्र ज्या ठिकाणी बंधपत्रकधारकांचे हितसंबंधाचा प्रश्न येतो त्यावेळेस बंधपत्रकधारकांना ज्यावेळेस त्यांच्या हितसंबंधाचा प्रश्न येईल त्यावेळेस त्यांना मतदानाचा अधिकार हा दिला जातो. मात्र ते कंपनीचे धनको आहेत, मालक नाहीत. तिसरं आहे महत्त्वाचं वैशिष्ट्य बंधपत्रांवरील परतावा. बंधपत्रकधारकांना निश्चित दराने व्याजदर हे दिले जाते. हे व्याज निश्चित अंतराने, रेग्युलर इंटरव्हलने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर दिले जाते.
काही 3 महिन्यांसाठी किंवा 6 महिने किंवा वर्ष असं काहीतरी एक ठराविक इंटरवल असतो. त्या इंटरवलनंतर या बंधपत्रावरील जो परतावा आहे व्याजाचा तो मिळत असतो. परतफेड बंधपत्रांची विशिष्ट मुदतीची वेळ असते. बंधपत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते त्या तारखेला मुख्य रकमेच्या परतफेड केली जात असते. मुख्य रक्कम म्हणजे जेवढी रक्कम ही आधी सुरुवातीला गुंतवणूकदाराने भरलेली आहे ती रक्कम म्हणजेच मुद्दलाची रक्कम, आणि ती रक्कम ही परतफेड ही त्यावेळेस त्या तारखेला केली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बंधपत्रक म्हणजे काय, बंधपत्रकाची अर्थ काय, त्याची व्याख्या, या सगळ्या बाबींचा आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा आपण एक वेळेस पाहूया. बंधपत्रक म्हणजे काय. कर्जाऊ प्रतिभूती आहे, औपचारिक करार, कंपनीचे धनको असतात, एक निश्चित दराने व्याज हे बंधपत्रकावर दिले जाते. सर्व बंधपत्रांना मुदतपूर्वीची तारीख असते व ती भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जाते. वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. दीर्घ मुदतीचा निधी पुरवठा 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, लाँग टर्म प्रोजेक्टसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते आणि दीर्घ कालावधीची आवश्यकता असते, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दीर्घ कालावधीच्या प्रोजेक्टसाठी बंधपत्रक हे अतिशय उपयुक्त असं साधन आहे. बंधपत्राची वैशिष्ट्ये, वित्त व्यवस्थेचे स्वरूप, बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान, बंधपत्रांवरील परतावा आणि परतफेड हे अशा 4 प्रकारचे बंधपत्राची वैशिष्ट्ये आहेत. दीर्घ मुदतीचे भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी बंधपत्रक हे सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी तसेच ज्या सार्वजनिक कंपनी असतात वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर काम करणाऱ्या, तर त्या देखील इश्यू करत असतात आणि आपला दीर्घ कालावधीसाठी असणारा जो निधी आहे हा गोळा करण्याचं काम ते करत असतात. त्यांच्यावर निश्चित दराने व्याज देण्याचं कार्य त्यांचं असतं, आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बंधपत्र ही एक महत्त्वाची संकल्पना उदयाला आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय म्हणून परीक्षेमध्ये काही प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. प्रश्न 1 थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला उपप्रश्न, ठेवी म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला परीक्षेत विचारला गेला तर त्यावेळेस आपण अभ्यास केल्याप्रमाणे ठेवीचा अर्थ, त्याचप्रकारे ठेवीची व्याख्या आणि कंपनी कायदा 2013, कंपनी नियम 2014 यानुसार त्याच्या अर्थामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत, या बाबींचा अभ्यास किंवा या बाबींचे लेखन या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. त्याचप्रकारे त्यांच्या कमीत कमी कालावधी, जास्तीत जास्त कालावधी, अल्पमुदतीचं भांडवल हे जे उपमुद्दे आहेत हे उपमुद्द्यांचा एक पॅरेग्राफ आपण त्याखाली करायचा आहे, म्हणजे आपला हा प्रश्न व्यवस्थित आपल्याला लिहिता येईल. बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा. बंधपत्राची वैशिष्ट्ये एकूण 4 वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केला, आणि त्या 4 वैशिष्ट्य म्हणजेच वित्त व्यवस्थेचे स्वरूप, 2 बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान, 3 बंधपत्रांवरील परतावा आणि 4 परतफेड, हे मुद्द्यांचं लेखन आणि यांचे स्पष्टीकरण या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सकारण स्पष्ट करा. त्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, बंधपत्रकधारक कंपनीचा धनको आहे, मग कंपनीचा धनको का आहे याचं सहकारण उत्तर आपण याआधीच पाहिल्याप्रमाणे लिहायचं आहे. तर मित्रांनो, या सर्वांचं लेखन व्यवस्थित आपल्या वहीत करा, आणि या पुढील तासिकेमध्ये आपण पुढची संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.